मराठ्यांच्या सत्तेचा विस्तार, आपला 10वा धडा इतिहासाचा, याचा अभ्यास करायला जाणार आहोत. चला तर आतापर्यंत आपण बघितलं विद्यार्थी मित्रांनो की आपले शिवराय, संभाजी महाराज, राजाराम महाराज, महाराणी ताराबाई, त्याच्यानंतर आता पुढे मराठ्यांनी केलेल्या स्वातंत्र्य संग्रामाच्या आरंभी मुघल सत्ता ही आक्रमक होती, तर मराठ्यांचे धोरण बचावाचे होते. आक्रमक म्हणजे कसं, तर मुघल सत्तेकडे अफाट सैन्य, अफाट दारुगोळा, सुसज्ज असं सगळं त्यांचं दारुगोळा, त्याच्यानंतर घोडदळ, पायदळ, हत्तीदळ, सगळं इत्यादी इत्यादी. आणि मराठी लोक कसे, मराठे कमी होते, त्यांच्याकडे ही सगळी सामुग्री सुसज्ज असा दारुगोळा, तोफखाना असं नव्हतं. म्हणून त्यांचं धोरण कसं होतं, मारायचं पण गनिमी काव्यानं आणि स्वतःला सुद्धा वाचवायचं, कारण संख्या सुद्धा कमी होती, अफाट नव्हती. आणि या स्वातंत्र्य संग्रामाच्या अखेरीस मात्र परिस्थिती उलट झाली. कशी झाली परिस्थिती? उलट झाली. मराठ्यांनी चढाईचे आणि मुघलांनी बचावाचे धोरण हे स्वीकारले. आणि मग 18व्या शतकाच्या उत्तरार्धामध्ये मराठ्यांनी मुघल सत्तेला नमवलं आणि जवळजवळ सगळा भारतभर आपला सत्ता विस्तार केला. त्याचाच अभ्यास आपण आता इथं करणार आहोत. शाहू महाराजांची सुटका, त्याच्यामधून आपली सुरुवात झालेली आहे. तर औरंगजेबाच्या मृत्यूनंतर त्याच्या मुलांमध्ये दिल्लीच्या गादीसाठी संघर्ष सुरू झाला. बघा, औरंगजेबाची मुलं होती, आता औरंगजेब मरण पावला, तर ते त्या गादीसाठी संघर्ष करायला. शहाजादा आझम शाह हा दक्षिणेत होता आणि बादशाही तख्त हे हस्तगत करण्यासाठी तो त्वरेने दिल्लीला निघाला आणि राजपुत्र शाहू त्यांच्या ताब्यात होते. आता शाहू महाराजांना कैदेतून सोडल्यास महाराणी ताराबाई आणि शाहू महाराज यांच्यामध्ये छत्रपतींच्या गादीसाठी कलह होईल आणि मराठ्यांच्या जे सामर्थ्य आहे त्यांचं खच्ची होईल असं आझमशहाला वाटलं. राजाराम महाराजांची पत्नी त्या वेगळ्या, आता ह्या ताराबाई आहे. तर मग आता काय करायचं, मग त्यांनी काय केलं तर शाहू महाराजांची सुटका करून टाकली. कैदेतून सुटका झाल्यावर शाहू महाराजांनी महाराष्ट्राकडे कूच केलं. त्यांना मराठ्याचे काही सरदार येऊन मिळाले, परंतु महाराणी ताराबाईंनी शाहू महाराजांचा छत्रपती पदावरील हा हक्क मान्य केला नाही. पुणे जिल्ह्यामध्ये भीमा नदीच्या काठी खेड येथे शाहू महाराज आणि महाराणी ताराबाई यांच्या सैन्यामध्ये लढाई झाली आणि या लढाईमध्ये शाहू महाराजांचा विजय झाला. त्यांनी सातारा जिंकून घेतलं आणि स्वतःला राज्याभिषेक सुद्धा करून घेतला. आता सातारा ही मराठ्यांच्या राज्याची राजधानी झाली. काही काळ मग शाहू महाराज आणि महाराणी ताराबाई यांच्यामधला विरोध चालूच राहिला. इसवी सन 1710 मध्ये महाराणी ताराबाईंनी पन्हाळगडावर आपला अल्पवयीन मुलगा शिवाजी म्हणजे त्या मुलाचं नाव पण शिवाजीच होतं, यास छत्रपती म्हणून घोषित केलं. मग तेव्हापासून मराठी शाहीमध्ये सातारच्या राज्याखेरीज कोल्हापूरचं स्वतंत्र राज्य हे अस्तित्वात आलं, कारण तिथे पण त्यांनी छत्रपती अस्तित्वात आले, त्याच्यामुळे ते पण एक राज्य, एक संस्थान असं अस्तित्वात आलं. शाहू महाराजांचं पूर्वायुष्य हे मुघलांच्या छावणीत गेलं होतं, कारण त्यांनी त्यांना अटक करून नेलं होतं. त्याच्यामुळे त्यांना मुघलांचं राजकारण अगदी जवळून बघायला मिळालं, की त्यांचे खाचखळगे किंवा कपट कारस्थान किंवा युद्धनीती हे त्यांनी सगळं बघितलं होतं. मग या मुघलांच्या आणि विशेषतः उत्तर भारताच्या राजकारणामधल्या खाचाखुचा त्यांना समजल्या होत्या, सगळं काही कळालं होतं. मग मुघल सत्तेच्या या बलस्थानांची आणि कमतरतांचीही त्यांना चांगलीच माहिती मिळाली होती, कारण त्या गोट्यात ते राहिले होते. त्यांना अटक करून नेल्यामुळं, तिथे राहिल्यामुळं त्यांना हे सगळं कळालं होतं.
याच्या व्यतिरिक्त मुघल दरबारातल्या प्रभावशाली व्यक्तींचा त्यांच्याशी परिचय पण झाला होता, ओळख झाली होती आणि या सगळ्या बाबींचा उपयोग त्यांना बदलत्या परिस्थितीमध्ये मराठ्यांच्या राजकारणाची दिशा ठरवण्यासाठी उपयोगात त्यांनी आणला. त्याच्यासाठी त्यांनी तो वापर त्याचा केला. आता आपण काय शिकलो या आपल्या विभागामध्ये? आपण कोणत्या बाबींचा उपयोग त्यांना बदलत्या स्थितीमध्ये मराठ्यांच्या राजकारणाची दिशा ठरवण्यासाठी झाला, या प्रश्नाचं उत्तर लिहायचंय. आणि शाहू महाराजांची सुटका कशी झाली, बरोबर? या दोन्ही प्रश्नांची उत्तरं आपल्या वहीमध्ये तुम्हाला अर्थात नोंद करायची. चला तर मग आता आपण आपल्या पुढच्या विभागात प्रवेश करूया.